नमस्कार मंडळी, आज मी ड्रायफ्रूट्स खीर बनवलेली आहे। खूप छान सुंदर टेस्टी होते। तर ती कशी बनवायची ते आपण पाहूया। आज दुसरी माळे आणि आजचा नैवेद्य साखर आहे, त्याच्यामुळे मी आज ड्रायफ्रूट्सची खीर बनवणार आहे। त्यासाठी मी घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध, त्यानंतर अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे, पाव चमचा आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहोत, इथे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेले आहेत आणि 2 चमचे आपण तूप टाकणार आहोत। तर चला आपण आता ड्रायफ्रूटची खीर कशी करायची ते पाहूया। 2 चमचे मी इथे तूप घालून घेते। तूप गरम झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूटची मी जे बारीक पावडर केलेली ती टाकणार आहेत। थोडे जाडे भरडे पण आहेत, त्याच्यामुळे छान लागते आपली खीर। आता हे मी इथे व्यवस्थित फ्राय करून घेते। फ्राय झालेले आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी मी साय आणि थोडं दूध मिक्स केलेले ते टाकत आहे आणि त्यानंतर मी इथे मिल्क पावडर टाकत आहे आणि मिल्क पावडर टाकली की लगेच आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याची गुठळी होऊन द्यायची नाहीये। आता हे आपण 2 मिनिटं छानपैकी शिजून द्यायचं। मिश्रण ह्या पद्धतीने व्हायला पाहिजे। आता आपण काय करायचं की आता आपण दुधाला उकळी आणून घेऊया। हे बघा, हे ह्या पद्धतीचं झालेलं आहे। आता दुधाला आपण उकळी येऊन द्यायची, उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घेऊया, पाव चमचा वेलची पूड घालूया। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे एक 10 मिनिटं सतत ढवळत राहायचं। आता दूध आपले छान उकळलेलं आहे। आता 10 मिनिटं झालेले आहेत आणि आपलं दूध पण थोडं आटलेलं आहे। आता आपण ते मगाशी मिश्रण केलेलं मिश्रण आपण त्यामध्ये ऍड करूयात। या पद्धतीने खीर केली ना तर खूप म्हणजे खूपच छान होते आणि खाण्यासाठी तेवढी टेस्टी लागते ना। ड्रायफ्रूटची खीर एक नंबर लागते खाण्यासाठी। आता हे आपण व्यवस्थित सर्व मिक्स करूयात। गुठळ्या पूर्ण ह्याच्या मोडून घ्यायच्या आणि पुन्हा एक 5 ते 7 मिनिटं आपण छानपैकी उकळून घेणार आहोत। ड्रायफ्रूटची खीर इथे तयार झालेली आहे। किती छान दिसत आहे, सुगंध तेवढा सुंदर येत आहे ना, खूपच छान। तर तुम्ही नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा। ड्रायफ्रूटच्या खीरचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।